पक्षीय संघटना, विकास कामं आणि आप्पासाहेब यांच्याशी संबंधित ज्या गोष्टी असतील त्या आपण कृपा करून या ठिकाणी येऊन त्याची मांडणी करावी अशी मी विनंती करतो. आणि आज मैत्री दिवस आहे आणि आपण सर्व पत्रकार बांधव एकमेकाचे सख्खे मित्रच असतो, त्याच्यामुळे काही अडचणच नाही. ती फक्त रुजवायची असते. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना जीव घ्यायचा असतो. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना जीव घ्यायचा असतो. इथे फक्त जीव लावायचा असतो आणि आपला सगळा जीव आपण मध्ये लावलेला आहे. आपण इथे आपल्या कामांबद्दल उणं किंवा उणिवा सांगणं म्हणजे सूर्यासमोर एखादा दिवा धरून उभं राहण्यासारखं आहे. आपण जे काही चांगलं सुचलं असेल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. फक्त आमची अपेक्षा आहे, एक माजी खेळाडू स्वयंपाक करतात, जर त्यांना क्रीडा संकुल जर झाला, इथे येतात ते ग्राउंड ओला असतं, रस्त्यावर पळा, इकडे पळा. जर क्रीडा संकुल झालं तर ते बिचारे तिथंच थांबतील, एखादा रूम राहिला तिथे मुक्काम करतील. गरिबाची पोरं बघितली जात नाही. परवा म्हणजे जेव्हा आम्ही आलो त्या मुलांच्या पायात आपण जोरात पळत होते, ते चप्पलवर पळत होते, एकाची चप्पल तुटली, माझ्यात पुढे तो पळत होता. आपण मी त्यांना माझ्या घरी बोलवलं. 3 जणांना मी विकल्प करूया की आपण तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक साधून विधानसभेत जावं आणि मंत्री होऊन त्यांनी पुन्हा या ठिकाणी या मतदारसंघाची सेवा करावी अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्याला विनंती करतो की जे काही चांगलं असेल ते आपण चांगलं लोकांपुढे मांडतो, वाईट असेल ते आता मी सांगितलं की 2 मुद्दे आपण पूर्ण करा. त्यांना लक्षात आणून द्या, ते नक्की पूर्ण करतील. चांगलं लोकांपुढे मांडणं हे आपलं काम आहे, ते सतत मांडत राहा. प्रवीण भाऊने आत्ताच सांगितलं, आपलं उन्हा काढण्याच्या भानगडीत पडू नका. आपणही काही गोष्टी सहन करा. ते लोक जसं आपल्याला सहन करतात तसं आपणही काही त्यांना थोडंसं जे काही चुकलं असेल, होतात चुका प्रत्येकाने, आपल्याकडून पण होतात, त्यांच्याकडून पण होतात. पण एखादी चूक आपल्याकडून झाली तर ती लगेच फ्लॅश करा. हे काही आपल्यावर कोणाचं बंधन नाही. घ्यायला नाही एखादं पोटात. आपल्याला जसं आपल्याही अनेक चुका होतात, ते जसं आपल्या चुका पोटात घालतात तसं एखादी चूक आणि काम करणाऱ्याचे चुका होतात. जो रिकामा आहे, जो घरात बसलेला, त्याच्या काय चुका होणार आहे? जो पब्लिक मध्ये काम करतो, जीव तोडून काम करतो. किशोरप्पा पाटील यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने मी मैत्रिणींना शुभेच्छा देतो. आप्पा विकासाचा दृष्टिकोन जर पाहिला तर तुम्ही तालुक्यात आजपर्यंत कुठलाच विकास ठेवलेला नाही. संपूर्ण विकास काम तुम्ही करून घेतलेले आहेत. पण एक विषय असतो, दादांनी सांगितलं आता की बुवा पत्रकार भवनाचा विषय होणार नाही, 8-10 संघटना आहेत, सर्व मान्य आहे. पण आप्पासाहेब पाचोरा भडगाव तालुक्याच्या जे पत्रकार आहेत त्यांना आपण जर नगरपालिकेमार्फतच एक पत्रकार भवन जे कुठल्याच पत्रकार संघटनेशी निगडीत नाही राहणार, फक्त नगरपालिकेचा विषय राहील, हा विषय राहील. त्यानंतर गृहनिर्माण संस्था हा राज्य पत्रकार संघटनेने गेल्या 10 वर्षापासून मंत्रालयात हा विषय प्रलंबित आहे. आणि आता तुम्हाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे, तुम्ही कुठलीही गोष्ट सहज शक्य करू शकता. आप्पासाहेब धन्यवाद. पत्रकार बांधवांना आपण सन्मानपूर्वक त्यांचा सन्मान ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यामुळे त्यांचं देखील मी पुन्हा या ठिकाणी समस्त पत्रकार बांधवांतर्फे आमदार किशोर लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांच्या संवाद बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या पत्रकार बांधवांचे ज्येष्ठ असे पत्रकार माजी प्राध्यापक आदरणीय CN चौधरी सर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय डॉक्टर साहेब, युवराज आबा, ज्यांची फॉरेन करता निवड झालेली आहे, ते तिकडून आणणार आहेत काहीतरी, असे अशोक बापू, आमचे मित्र किशोर भाऊ, सुनील आबा, दिलीप शेठ, मराठे सर, चंद्रकांत धनवडे, मंचावर उपस्थित असलेले सर्व सभापती गणेश पाटील, सर्व पत्रकार बांधव, समोर उपस्थित असलेले पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील, शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व बांधव आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण आमच्या एका फोनवर 100% उपस्थिती देऊन आम्हाला उपकृत केलं. त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज एक अतिशय चांगला दिवस आहे.
उद्यापासून श्रावण महिना चालू होतोय, त्याच्यामुळे गटारी अमावस्या आहे. आज जे होतं ते वर्षभर होतं अशी आपली जुनी म्हण आहे. आणि त्याच दिवशी आज मैत्री आहे. त्याच्यामुळे गटारी अमावस्येच्या दिवशी मैत्री आली आहे. मैत्रीच्याच दिवशी पत्रकार आणि लोकप्रतिनिधींचा संवाद होतोय. त्याच्यामुळे हा संवाद हा वर्षभर सुसंवाद असेल अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला सगळ्यांना आजच्या या मैत्री दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. बांधवांनो, आज खरं म्हणजे मला अपेक्षित होतं की आज आपण सगळी हितगुज साधल्यानंतर एक पत्रकार परिषद घ्यावी. ती पत्रकार परिषद याच्यासाठी घ्यायची होती की ज्या ज्या शंका कुशंका आपण या ठिकाणी काढल्या, मग त्या आदरणीय CN चौधरी सरांनी काढल्या, आदरणीय अशोक बापूंनी काढल्या, आदरणीय सुनील आबांनी काढल्या आणि त्या रास्त आहेत. परंतु त्याच्यावरच मला बोलायचं आहे की निश्चितपणे आपल्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु या ग्रामीण रुग्णालयाच्या भरोशावर आपण नाही तर पाचोरा तालुक्यात जवळपास 17 करोड रुपयाचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम आता अंतिम टप्प्यात येत आहे. त्याच्यामुळे थोड्याच दिवसात सर जे काही तुम्ही ग्रामीण रुग्णालय पाहताय ते आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याचं रूपांतर होत आहे आणि येणाऱ्या 4-6 महिन्याच्या आत ते उपजिल्हा रुग्णालय इतकं सुसज्ज असणार आहे की सगळ्या फॅकल्टीचे डॉक्टर्स त्या ठिकाणी असतील आणि भविष्यामध्ये आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या एकाही रुग्णाला जळगाव, धुळे, औरंगाबाद जाण्याची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपली त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये होणार आहे. तीच परिस्थिती आपल्या भडगावची आहे. भडगावमध्ये मला असं अपेक्षित होतं की जे आता ग्रामीण रुग्णालय ती जागा कदाचित पुरेल, परंतु दुर्दैवाने उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं. हे दोघेही उपजिल्हा रुग्णालय पाचोरा आणि भडगाव हे आपण दोघेही एकाच टायमाला मंजूर केले. परंतु भडगाव नगरपालिकेचं ती जागाचा प्रस्ताव आपण मंत्रालयापर्यंत पाठवला आणि नंतर दुर्दैवाने ती जागा निकषामध्ये बसली नाही आणि म्हणून मला आता दुसरी जागा शोधावी लागली. आता त्या जागेचा प्रस्ताव आपण मंत्रालयापर्यंत पाठवलेला आहे. ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे, पण त्या जागेचा प्रस्ताव आपण आता माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडून पाठवला आणि त्याचं देखील काम या ठिकाणी चालू होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा विषय संपला. आपली जर का भडगावचं क्रीडा संकुल आपण पाहिलं तर मला वाटतं सतीश अण्णासाहेब ज्या काळात आमदार असताना भडगावला क्रीडा संकुल झालेलं आहे. त्यानंतर पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी देवकर साहेब मविकाचं सरकार राज्यामध्ये होतं आणि 1 रुपयाचा सुद्धा निधी नंतरच्या काळामध्ये फक्त भडगावच नाही तर जळगाव जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या क्रीडा संकुलाला दुर्दैवाने त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांनी देऊ शकले नाही. पण आपल्या माहिती करता सांगतो की आपण आता जे काही उर्वरित काम आहे त्या उर्वरित कामाच्यासाठी 1 करोड रुपयाचा निधी भडगावच्या क्रीडा संकुलासाठी मंजूर करून टेंडर करून वर्क ऑर्डर घेणे आणि कामाला सुरुवात करणे एवढाच फक्त वेळ बाकी आहे. तो येणाऱ्या महिन्याभराच्या आत क्रीडा संकुलाचं काम चालू होऊन येणाऱ्या 4 महिन्याच्या आत भडगाव तालुक्यातल्या एकाही तरुणाला बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था ही भडगावच्या क्रीडा संकुलाची आहे. तीच परिस्थिती पाचोऱ्याची आहे. पाचोऱ्यामध्ये मागच्या काळामध्ये क्रीडा संकुल मागच्या 7-8-10 वर्षापासूनचा विषय चाललेला आहे. मागे माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ असताना त्यांनी सारोळ्याच्या जवळपास कुठेतरी जागा सिलेक्ट केलेली होती, परंतु मी आमदार झाल्यानंतर ती जागा मी नाकारली. कारण शेवटी एखादं क्रीडा संकुल जर का तयार करायचं असेल तिथे खरोखर जर का तरुणांना वाव मिळणार असेल, जाण्यासाठी संधी मिळत असेल, गावाच्या जवळपास असेल तर निश्चितपणे तरुण त्या ठिकाणपर्यंत पोहोचतील आणि म्हणून मी ती जागा नाकारली आणि मी आमदार झाल्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा केला. त्या काळामध्ये फक्त 1 करोड रुपये मंजूर होते. आता आपण काकांबर्डीला लागून 5 करोड रुपयाचं क्रीडा संकुल हे मंजूर केलं. त्याच्या टेंडर प्रोसेसला आहे. येणाऱ्या महिन्याभरात पाचोऱ्याचं देखील क्रीडा संकुलाचं काम चालू होईल.
आपण नुसतं त्या क्रीडा संकुल नाही तर त्याच ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून काकांबर्डीला 5 करोड रुपये, क्रीडा संकुलला 5 करोड रुपये आणि त्याला लागून एक अतिशय सुंदर अद्यावत असं गार्डन तयार करण्यासाठी 7 करोड रुपये, म्हणजे त्या परिसरामध्ये 17 करोड रुपये आपण मंजूर करून काकांबर्डी क्रीडा संकुल आणि गार्डन या तिघही गोष्टी एकाच ठिकाणी आपण आणलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण ह्या विषयावर काळजी करण्याची आवश्यकता नाही. सरांनी जो काय विषय सांगितला तो अत्यंत महत्वाचा आहे. मी देखील एक ग्रामीण भागातला तरुण आहे आणि ह्या तरुणांची जी आज ती कसरत करतायत तीच कसरत मी देखील 93च्या पहिले जेव्हा पोलीसमध्ये भरती झालो त्याच्या आधी मी देखील आंतुर्ली पासून आंतुर्ली फाट्यापर्यंत कच्चा रस्ता असताना बिना चपलांचा पळत यायचो आणि त्याच्यानंतर मी भरती झालोय. हे हाल आमच्या आत्ताच्या तरुणांचे होऊ नये ही काळजी घेऊन आपण दोघही तालुक्यांना क्रीडा संकुलाची व्यवस्था केलेली आहे. नुसती ही क्रीडा संकुलाची व्यवस्था केली नाही तर मी अनेकदा सकाळी वगैरे संध्याकाळी जात असताना रोडावर आजही आमचा तरुण बनेन टी शर्ट सगळं काढून रोडावर विटा ठेवतो, दगड ठेवतो आणि दंड मारतो. हे सगळं पाहिल्यावर आज पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आपण जिमचं साहित्य दिलं. आता प्रत्येक गावातला जो काही तरुण आहे त्याला आता जिम मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. जे जे व्यायाम करत असतील त्यांच्या दंडाला आता एकदा हात लावा, एकदम टाईट झालेले आहे. त्याच्यामुळे त्यांची व्यायामाची व्यवस्था करून दिलेली आहे, क्रीडा संकुलाची व्यवस्था झालेली आहे. फक्त आता जे काय सरांनी किंवा दिलीप पाटीलांनी जे हाल ते भोगतायत ते बोलले नाही रस्त्यांच्या संदर्भातले, कारण त्याला तुमची चूक आहे. मागच्या काळामध्ये त्या प्रभागातले नगरसेवकच तुम्ही निवडून दिले नाही. मला त्याचाही दोष नाही, नगरपालिकेतला नगरसेवक निवडून दिला नाही म्हणून काम झालं नाही, पण जे विरोधात होते त्यांना माझ्यापर्यंत यायची लाज वाटत होती. जर आतापर्यंत तेही आले असते तर जसा इतर गावाचा किंवा इतर भागाचा विकास झाला तसा त्यांचाही झाला असता. पण क्यू याची येते की 5 वर्ष तुमच्यापर्यंत पोचायचं नाही आणि पाऊस पडला की गड्डा दाखवायचं, पाऊस दाखवायचा, गटार दाखवायची आणि मग 2 मुरुमचे ट्रॅक्टर टाकून 5 वर्षाचं केलेलं पाप झाकायचं. ही जी काही परिस्थिती आहे ती आपण छापायची. ते 2 ट्रॅक्टर मुरुमचे आणि ते खिशातून टाकले याची वाहवा. 5 वर्ष काहीच ठिकाणा नाही आणि आता 2 ट्रॅक्टर टाकले म्हणून त्याचं गावभर कौतुक. तीच परिस्थिती. अरे यांना त्या नगरपालिकेच्या समस्याही माहिती नाही, ते झाडं लावताय. त्या आंबे वडगावला BMCचा रस्ता आहे, तिथं कोणीतरी बीजेपीचा का कोणाचा कार्यकर्ता येतोय, तो गड्ड्यात जाळ लावतोय आणि आमचे दिलीप शेठ त्याच्यावाली पुरी शूटिंग चालवतात. मी कधी झोपलोच नाही, त्याच्यामुळे जाग येण्याचा काही विषयच नाही. पण मी याच्यासाठीच काही तुम्हाला सांगितलं नाही की मी म्हटलं जर का मी आज सांगून टाकलं तर यांना झाडं लावायला जागा राहणार नाही, यांना मुरुम टाकायला जागा राहणार नाही. निदान शेवटी का होईना थोडाफार तर मुरुम टाक. तुमच्या माहिती करता सांगतो, या पाचोरा शहरातल्या एकाही पत्रकाराला माहित नाही मी 31 जुलैला या रेल्वे लाईनच्या इकडचा पाचोरा शहराकरता 104 करोड रुपयाच्या कॉन्क्रिटीकरणाचा DPR मंजूर झाला. त्याचा GR आला, त्याची टेंडरची प्रोसेस चालू आहे. 15 दिवसात टेंडर होईल, वर्क ऑर्डर होईल आणि दिलीप दादा महिन्याभरात तुमच्या अख्खा रेल्वे लाईनच्या इकडचा पाचोरा शहराचा 100% काया पालट होईल. धन्यवाद धन्यवाद. याच्या GRच्या कॉप्या तुम्हाला देतो. नक्की नक्की स्वागत आहे, स्वागत आहे. जे आंबेवडगावला झाडं लावताय ना, मुरुमचे ट्रॅक्टर खिच्यातून टाकतो. तो अजून बी काही लोकांना माहिती नाही शहरात की मुरुमचे ट्रॅक्टर नगरपालिकेमार्फत टाकल्या जातात. तो उभं राहून तिथं फोटो काढतो. ते त्यांना लक लागू. मी ऐका ना दिलीप, आज मैत्री दिवस आहे बरं, बांधायचं नाही. मी दिलीप शेठला आज सांगतो,
की आज जर का तुम्ही पाहिलं तर पाचोरा पहूर पर्यंत आणि त्या पाचोरा पहूरवर आमचे दिलीप शेठ राहतात. तिथं पडलेलं थोडस गड्ड्यावर अमोल शिंदेच्या कार्यकर्त्यांनी, मी भाजपचा म्हणणार नाही कारण भाजप माझ्या सोबत आहे, अमोल शिंदेच्या एका कार्यकर्त्यांनी एक झाड आणलं आणि तिथं गड्ड्यामध्ये लावायचा प्रयत्न केला. आता तुमच्या माहिती करता सांगतो, मागच्या महिन्याभरापूर्वी 300 करोड रुपये पाचोरा ते पहूर रस्ता जामनेर केला. त्याचं टेंडर झालं, फक्त वर्क ऑर्डर घ्यायची राहिली आहे. पण मी हे सगळं डिक्लेअर केलं तर यांना झाडं लावायला जागा कुठे सापडेल. मी म्हटलं साले असेही जर का कुठे झाडं लावत नाही निदान ह्या निमित्तानं का होईना रस्त्याच्या गड्ड्यात तर झाडं लावा. बातमी पण मिळाला पाहिजे आप्पासाहेब, बातमी मी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी जवळपास 1000 वडाचे झाडं लावली की ते 100 वर्षापर्यंत जनतेला सावली देतील अशा पद्धतीने आम्ही झाडांची लागवड केली. पण यांना तिथं लावायची अक्कल नाही, जिथे गड्डे दिसलं त्या गड्ड्यावर लावण्याचा प्रयत्न करताय. पण हरकत नाही बांधवांनो, या पाचोरा शहर आणि भडगाव शहरामध्ये सेम परिस्थिती भडगाव तालुक्यामध्ये आणि पाचोरा तालुक्यामध्ये असा एकही रस्ता नाही. आमचे सातगावचे बंधू या ठिकाणी आहेत, त्यांनी आता भाषण केलं, आपली काही खंत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. भाऊ, आपला जो काही सातगाव डोंगरीचा रस्ता आहे, आज आपण त्याला पाचोऱ्यापासून तर आपल्या हद्दीपर्यंत 100 करोड रुपयाचा कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं टेंडर झालं. आता फक्त वर्क ऑर्डर घ्यायची राहिलेली आहे. 100 करोड तुमच्या हद्दीपर्यंत. भविष्यातले 25 वर्ष विचारायचंच नाही रस्त्याला काय करतोय. तीच परिस्थिती भडगाव तालुक्यातली आहे की आपण भडगाव पासून तर पारोळ्यापर्यंत 200 करोड रुपयाचा कॉन्क्रिटीकरण मंजूर केला, त्याचंही टेंडर झालं. तीच परिस्थिती भडगाव पासून वलवाडी मार्गे एरंडोल पर्यंत 200 कोटी मंजूर झाले, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली. आणि आता फायनल स्टेजला ऑटो लागलेला आहे, तो म्हणजे भडगाव पासून तर कसगाव पर्यंत, आपला भडगाव कसगाव नेरी दिघी पर्यंतचा जो रस्ता आहे तो फायनल स्टेजला आहे. त्याचा अजून टेंडर व्हायचं राहिलंय, पण त्याचं देखील एडीबीच्या माध्यमातून येणाऱ्या 8-15 दिवसात त्याचंही टेंडर संपणार आहे. त्याच्यामुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला एकही मुख्य रस्ता येणाऱ्या 25 वर्षामध्ये कोणालाही गड्ड दाखवण्याची किंवा झाड लावायची संधी आपण मिळू देणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था. बातमी कशी लावायची, बातमी लावायला आम्ही काय करणार, अशा पद्धतीची व्यवस्था आपण रोडाची केलेली आहे. त्याच्यामुळे हीच पत्रकार परिषद समजा बांधवांनो. आज या पाचोरा आणि भडगावचा विषय, मग ते आरोग्य असेल, रस्ते असेल, पाण्याच्या बाबतीतला विषय असेल, मला खरं म्हणजे विरोधकांची कीव आहे. यांना अजून स्वतःचा व्यवसाय कळत नाही. तो राजकारणावर बोलतो की यांनी असं केलं पाहिजे होतं आणि तसं माझा एक स्वभाव आहे, मी शक्यतो मी विकास कामं करत असताना, अरे सगळ्यांचे कॅमेरे स्टार्ट आहेत, गेल्या अनेक वर्षापासून जे अतिक्रमण धारक आहेत, ह्या अतिक्रमण धारकांचा एक मोठा प्रॉब्लेम या संपूर्ण दोघही शहर आणि ग्रामीण भागातला होता की जो पाचोरा शहर आणि ग्रामीण भागामध्ये बांधवांनो, तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की मी मागच्या टर्मला 2017 मध्ये आदरणीय दादा भुसे साहेब हे ग्रामविकास मंत्री असताना मी अधिवेशनामध्ये आवाज उठवला आणि अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं की आज या शहरी आणि ग्रामीण भागामधल्या असे अनेक लोक आहेत की त्या लोकांना जागा नसल्यामुळे हे लोक आपल्या घरकुलांपासून वंचित आहेत, या सगळ्या सुविधांपासून वंचित आहेत. हा विषय आपण अधिवेशनामध्ये मांडल्यानंतर
सर 2018 मध्ये कायदा तयार झाला की 2011 पूर्वीचे जे अतिक्रमण धारक असतील ह्या सगळ्या अतिक्रमण धारकांचं जागा ही त्यांच्या नावे करण्याच्या संदर्भातला कायदा पारित झाला. तो किशोरप्पाच्या नावाने आदरणीय दादा भुसे साहेब मंत्री असताना. पण प्रॉब्लेम असा होता की ती जी जागा आहे ही जागा अतिक्रमण धारकांना देण्याच्या संदर्भातला कायदा तर झाला, पण ही जागा देण्याच्यासाठी दोन गोष्टी होत्या की जर त्याच्यामध्ये SC/ST असेल तर त्या SC/ST करता 10% जो रेडी रेकनरचा रेट आहे तो लागणार नाही. जो अदर कास्ट असेल त्याला रेडी रेकनरच्या 10% भरावे लागतील. इथपर्यंत तो कायदा झाला. पण एक मेन जी मेक होती, जी काय चूक होती असं आपण समजू की जी चूक ती नंतर लक्षात आली की ही रेडी रेकनरचे 10% भरायचे, पण हे केव्हा ठरेल जोपर्यंत आपण त्या अतिक्रमण धारकाची जागा मोजणार नाही, ती मोजून त्याची बाउंड्री फिक्स होणार नाही. कारण याच्यामध्ये 1500 स्क्वेअर फूटचं लिमिटेशन होतं. मग ती 200 स्क्वेअर फूट पासून तर 1500 स्क्वेअर फूट पर्यंतच जे लिमिटेशन आहे ती बाउंड्री फिक्स करून किती स्क्वेअर फूट आहे त्याच्या रेडी रेकनर काढण्यासाठी मोजणी करणं बंधनकारक होतं. आता ही मोजणी करायची, तर मोजणी करण्याकरता आता इतका तळागाळातला तो माणूस होता की त्याला मोजणी फी भरणं अशक्य होतं. आणि म्हणून आपला प्रयत्न असा होता की ही मोजणी फी राज्य सरकार माफ करेल का, महसूल विभाग माफ करेल का, DPDC मधून ती मोजणी फी आपल्याला मिळवून घेता येईल का, नगरपालिकेतून आपल्याला ती फी देता येईल का, हे सगळे प्रयत्न करून आपण थांबलो. आणि मग शेवटी ह्या निर्णयाप्रत आलो होतो की जर आता आणखी 8 दिवस मी थांबणार आहे, या 8 दिवसामध्ये माझा एक शेवटचा प्रयत्न माननीय रेव्हेन्यू मिनिस्टरकडे असा असणार आहे की ही सगळी गरीब लोक आहे. एका नगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 3200 घरं हे पाचोरा शहरात आहे आणि 2802 घरं हे बडगाव शहरात आहे. या सगळ्यांचा आकडा जर का आपण पाहिला तर जवळपास 60 लाख रुपये हे बडगाव नगरपालिकेला मोजणी फी म्हणून येते आहे आणि जवळपास 70-80 लाख रुपये हे पाचोरा नगरपालिकेला येत आहे. एवढी फी ही नगरपालिका आपल्या नफा फंडातून भरू शकत नाही. कारण मागच्या अनेक वर्षापासून नगरपालिकांना जो काही 15 वित्त, 14 वित्त, 13 वित्त आयोगाचा पैसा येतोय, हा पैसा त्या ठिकाणी येत नाहीये. याचं कारण असं आहे, येत नाहीये म्हणजे याला टिप्पणी करू नका, म्हणजे नाही तर ते केंद्र सरकारकडून नगरपालिकेकडे दुर्लक्ष, केंद्र सरकारचा 14-15 वित्त आयोगच नगरपालिकांना आला नाही, त्याच्यामुळे नगरपालिकेची तिजोरी सळसळाट, काय खडखडाट. मला असं वाटतं की केंद्र सरकारने असा कायदा, असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष, महापौर हे जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत 14-15 वित्त आयोगाचा जो हप्ता आहे तो हप्ता नगरपालिकांना किंवा जिल्हा परिषदांना देऊ नये, अशा पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील, या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, प्रशासक काळ असल्यामुळे 14-15 वित्त आयोगाचा पैसा येत नाही. आणि म्हणून नगरपालिका आज फक्त जे काही जिवंत आहे किंवा जो काही विकास करू शकते ते फक्त आणि फक्त नफा फंडातूनच करू शकते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण आणखी त्याच्यामध्ये ही भर टाकण्यापेक्षा मी आता येणाऱ्या काळामध्ये, मी जसं सांगितलं की मी 8 दिवसाच्या आत माननीय राधाकृष्ण विखे पाटील, की ज्यांनी अत्यंत पॉझिटिव्ह असलेले जे मंत्री महोदय आहेत, त्यांच्याशी आता ही मी मंगळवार बुधवारी शेवटची भेट घेऊन त्यांचं जर का डिसिजन झालं, कारण शेवटी शासनाकडे तो पैसा TLR कडे जमा होणार आहे आणि मोजणी करून तोच पैसा शासनाकडे येणार आहे. फक्त इथून असं टाकायचं आहे. पण जर का ही फी माफ झाली तर मला असं वाटतं की हे जवळपास दोघं मिळून 6000 घरं आहेत. 6000 घरं म्हणजे एका घरात किमान 4 लोक आहेत, असे 25,000 लोक आपल्या ह्या पाचोरा आणि बडगाव मध्ये या ठिकाणी आहेत. पण बांधवांनो, हा विषय आता ठीक आहे,
काही उंदरांना चिंध्या सापडत राहतात, त्या चिंध्या घेऊन ते पुढे चालत राहतात, आपण मजा बघायची. मी देखील आता मी जसं तुम्हाला सांगितलं की आजची 5 तारीख आहे, मी 4 तारीख ही 4 तारीख आहे, मी 31 जुलैचा GR आहे, पण अजून तुमच्यापर्यंत मी पोहोचला नाही किंवा पोहोचवला नाही. माझी अजूनही अशीच इच्छा होती की थोडेसे झाडं पाणी लावू द्यावा, पण आज आपली मैत्री दिवस आहे आणि पत्रकार सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. बांधवांनो, आज मला सांगताना आनंद होतो की मी हाच विषय नाही, आपण गेल्या अनेक वर्षापासून आज आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो, आत्ताचे मुख्यमंत्री आणि माजी नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असताना मी एक अत्यंत महत्वाचा निर्णय आपण घेतला होता की ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाचोऱ्याचा आमदार म्हणून मी पाठपुरावा केला की जो लाड पागेची जी समिती आहे, ती लाड पागेचे जे आपले सफाई कामगार आहेत, त्या सफाई कामगारांमध्ये SC ST OBC जनरल सगळे लोक हे सफाई कामगार म्हणून नगरपालिकेवर रोजंदारीने काम करत असताना ते लोक कायम करण्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आज मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या निर्णयाला आपण अंतिम टप्प्यापर्यंत आणलं. बांधवांनो, आज या संपूर्ण महाराष्ट्रातला मी याचा सुद्धा कधी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. आज महाराष्ट्रातला 100% नगरपालिकेतला रोजंदारीतून कायम झालेला जो कोणी कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्याच्या वारसाला लाड पागे समितीच्या माध्यमातून परमनंट करण्याचा निर्णय आपल्या राज्य मंत्रिमंडळाने आणि एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. आज आपल्या पाचोरा शहरातल्या आणि भडगाव शहरातल्या किमान 25 मुलांना परमनंट ऑर्डरी आपण सोमवारी देतोय, म्हणजे उद्या देतोय, आणि 15 ऑगस्टला 40 लोकांना आपण आयुष्यभर त्यांना त्यांचं आयुष्य हे कल्याणमय जाईल अशा पद्धतीची व्यवस्था ही फक्त पाचोरा भडगावची आहे. हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्राकरता आहे, पण मी कधीच असं वचवच केलं नाही. ही MIDC आज झाली आहे. बांधवांनो, तुमच्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो, ह्या MIDCचा ज्या दिवशी जी ऍड निघाली, मंजूर तर गंजच वर्षापासून आहे, पण त्याच्यासाठी लागणारे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी पूर्णत्वासकडे नेण्यासाठी जो करतो त्याला कळतं. हे नुसतं मी इथे सांगून दिलं, यांनी भाषण करून टाकले, एखाद्या मंत्र्याला निवेदन देऊन दिलं म्हणजे काम झालं असं नाही. कारण मी मागच्या काळामध्ये पाहिलेलं आहे, अनेक लोक फक्त त्या खासदाराच्या बैठकीला जाऊन बसायचे, माझ्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करा असा खासदाराला निवेदन दिलं तर त्याला त्यांनी सगळ्या लोकांचा पीक विमा मंजूर केला असं दाखवण्याचं आव्हान आहे. आणि जेव्हा सगळे नामंजूर झाले तेव्हा किवकिव करत फिरायचे. आणि आता जेव्हा आपण राज्य सरकारच्या मागे लागून जवळपास 150 करोड रुपयाचा पीक विमा या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आणला, त्यावेळेस पेपरवाल्यांनी काही दिलं नाही, पण सोशल मीडियावर भाऊंच्या प्रयत्नांना यश. आईला म्हटलं काय करावं मलाही कळत नाही. हे कोणतं यश? तू ग्रामपंचायत सदस्य नाही यार, आणि तुझ्या प्रयत्नांना यश? मी एखादा सामाजिक कार्यकर्त्याचं तरी समजू शकतो की त्यांनी आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाची दखल एखाद्या मंत्रिमंडळाने घेतली तर निश्चितपणे त्या सामाजिक कार्यकर्त्याला, तो कार्य करणाऱ्या व्यक्तीला निश्चितपणे दिलं पाहिजे की तू राज्यकर्त्यांचं लक्ष वेधलं आणि त्याला आलेलं हे यश आहे असा आमदार सुद्धा कदापि सांगू शकतो. पण काही तर माझं ठीक आहे, हे स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, कोणाला काय करायचं, तुम्ही काय छापायचं हे तुम्हाला म्हणजे ते स्वातंत्र्य. पण बांधवांनो, हे छापताना किंवा हे टाकताना लोकांची दिशाभूल होणार नाही किंवा लोक आपल्यावर हसणार नाही याची जरी काळजी घेतली ना तर सरांनी 2 मिनिटाचं केलेलं भाषण सार्थक ठरलं असं मी समजेल. 2च मिनिटाचं भाषण जे केलं सरांनी ते मी सार्थक ठरलं असं माझं मत आहे. हरकत नाही, आता काही मी तुम्हाला डोस पाजायला आलेलं नाही. आज खरं म्हणजे
MIDCचा विषय झाला, असे अनेक विषय बांधवांनो आहेत. खरं म्हणजे मग मलाही वेळेवर पत्रकार परिषद घ्यायला आणखी काही विषय पाहिजे म्हणून मी जास्त खोलात जात नाही, कारण नाही तर अजून भरपूर विषय आहेत. मग ते पाचोऱ्याचे आहेत, भडगावचे आहेत. आता भडगावचं कोणीतरी मराठे साहेबांनी पुलांचा उल्लेख केला. आज जर का तुम्ही पुलांची परिस्थिती पाहिली तर बांधवांनो, स्वातंत्र्याच्या पूर्वी या गिरणा नदीवर मला वाटतं फक्त 2 ब्रिज होते, एक भडगाव तालुक्यातला आणि एक आपला पहाड जवळचा ऋषी पांथ्याचा आणि सावद्याचा. हे जर का छोटे ब्रिज 2 जर का सोडले तर मला वाटतं या गिरणा नदीवर भडगाव तालुक्यात आणि पाचोरा तालुक्यात कुठेही ब्रिज नव्हते. तुम्ही जर का आज पाहिलं तो गुढे नावरेचा ब्रिज कंप्लीट झाला, 15 ऑगस्टच्या नंतर मी त्याचं उद्घाटन करतोय. पांढरा निमोऱ्याचा ब्रिज कंप्लीट झाला, त्याचा आता उद्घाटनाची वेळ आहे. भडगाव ते वाक मंजूर झाला, त्याची उद्घाटन आपण करणार आहे. भडगाव पेठ ते आझाद चौक हा पूल पूर्णत्वासकडे येतोय. दोघी बामरूडचे पूल आपण टाकले, दोघी भातखंडे केले आणि पुढे मायजी ते उतराण केला. आता गिरणा नदीवर कुठे पूल टाकू याची मला जागा नाही. दोघी बाळत कंप्लीट केला, त्याची उद्घाटनाची वेळ आहे आणि छोटे 2-5 कोटीचे तर 50 एक आहे. ते आता लक्षात नाही. हे बी झालं ना, दोघं बामरूड झालं. आता पुढला टाइम निवडी द्या तो देखू. असा एक सुद्धा मला असं वाटतं की एकही पूल आता गिरणा नदीवर आपल्याजवळ शिल्लक नाही, अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. बांधवांनो, सेम परिस्थिती विजेच्या संदर्भामध्ये केली. जर का तुम्ही पाहिलं, मला असं वाटतं ठीक आहे, चुका दाखवणं हे पत्रकारितेचं काम आहे, यात शंकाच नाही. पण कधीतरी असा एखाद दिवस काढा की कोणावर तरी शाबासकीचाही एक दिवस पत्रकारितेतून आपल्याला देता येतो का? काहीतरी चांगलं कोणाचं तरी देता येतं का? जसा वर्षातून एखादा मैत्री दिवस येतो ना, तसा आमदाराच्या चांगल्या कामाचा एक दिवस जर का आपण ठरवला की यांनी चांगलं केलेलंच फक्त छापू, त्यांनी चांगलं केलेलंच फक्त दाखवू, असा एक दिवस जरी दिला ना, महिन्यातून एक दिवस, तरी खूप झालं. असा एक दिवस जरी दिला ना, तर मला असं वाटतं की बांधवांनो, आमच्या देखील लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे असा एकही व्यक्ती नाही की तो कोणाची तरी समाधानी करू शकतो, तो 100% कामं कंप्लीट करू शकतो. पण मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून जो घटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा सदुपयोग करू. कारण ही आमदारकी म्हणजे काय आपल्या बापदादाची जागीरदारी नाहीये. शेवटी दर पंचवार्षिकला लोकांच्या मध्ये जाऊन आम्हाला UPSC MPSC द्यायची आहे, पास व्हायचं आहे आणि नंतर पुन्हा कामाला लागायचंय. त्याच्यामुळे आम्ही 5 वर्ष जसं जनतेला देत राहतो तसं पत्रकारांच्या समवेत सुद्धा विचारांमध्ये सहमत राहत असतो. मला असं वाटतं की जनतेने वोटिंगच्या माध्यमातून शाबासकी द्यायची असते आणि पत्रकारांनी विकास कामांच्या माध्यमातून शाबासकी द्यायची असते. नुसत्याच खोडा काढत बसण्यापेक्षा जर का ही थोडीशी एक शाबासकी दिली तर जशी तुम्हाला पत्रकारितेमध्ये अशोक बापूंचा आपण फॉरेनला दौरा फक्त निश्चित झाला, आपल्याला आनंद झाला आणि आमच्याकडून सत्कार केला, तीच आमची पण अपेक्षा असते की एखादा जो काय आपण विकास कामं करतो आपल्या देखील पाठीवर हात फिरवणारा कोणीतरी असावा. आणि तो असणारा तो फक्त मला वाटतं पत्रकार आहे की त्याला खरं आपण चौथा आधारस्तंभ समजतो. त्या चौथ्या स्तंभाने जर का एखाद्या लोकप्रतिनिधीवर त्याच्या पाठीवर एक कौतुकाची थाप ठेवण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की एक चांगला संदेश या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेसमोर जाईल. नाही तर आज अशी प्रतिमा आहे, आमदार म्हणजे किंवा लोकप्रतिनिधी हा दरोडेखोर आहे, हा चोर आहे, हा गुन्हेगार आहे, अशी प्रतिमा मला असं वाटतं की पुढाऱ्यांची किंवा लोकप्रतिनिधींची या ठिकाणी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे. पण मला असं वाटतं की बांधवांनो, याच्यावर आज जर तुम्ही सगळ्यांनी विचार केला तर लोकप्रतिनिधी मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, ठीक आहे, नवीन मला माझं तर कायमस्वरूपी हे मत असतं की जो आपल्याला शिकवतो ना त्यांनी एकदा तरी ग्रामपंचायतला का होईना यांनी उभंच राहिलं पाहिजे.
तो एकदा ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी इथे जोपर्यंत उभा राहते ना, तो एवढं शिकवतो. तुमचे कॅमेरे चालू आहेत म्हणून शिकवतो म्हटलो की आपल्याला काहीच अक्कल नाही, याला सगळं माहिती. अरे यार, आम्ही 18 तास, मी रात्री 2 वाजता जेवलो, 3 वाजता झोपलो आणि सकाळी 7 वाजेपासून मतदारसंघात आहे. ही रोजची परिस्थिती असते. अरे आम्ही आमच्या बायका पोरांना तुळशीपत्र ठेवून आम्ही फिरतो. मला असं वाटतं की एक इलेक्शन असं नसेल, साला ग्रामपंचायतचा सरपंच बी नसेल की तू 25च्या आत येतो. आमना तर खेळ झालं गे. अशी परिस्थिती असताना त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की आपण एक, जसं आपण पत्रकारांना चौथा स्तंभ आपण मानतो, तसं मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी, मग तो गावाचा सदस्य असू द्या, सरपंच असू द्या, बांधवांना त्याला माहिती असतं. कारण मी परिस्थिती पाहतो, अजूनही जनता इतकी अज्ञान आहे की आमदार गेल्यानंतर रेशन कार्ड मागतो, आमदार गेल्यानंतर गटार दाखवतो, आमदार गेल्यानंतर मुत्री दाखवतो. पण मला असं वाटतं ती त्यांचा दोष नाही, त्यांची समस्या आहे. आणि ती समस्या जरी आपण आमदार असलो तरी ती समजून घेण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची आहे. ती सुटेल नाही सुटेल हा प्रश्न पुढचा आहे, पण आम्ही त्यावेळेस त्याला सांगत नाहीये का आमदारला काम आहे का, नाही. त्यांची समस्या ऐकून घेण्याची सुद्धा जबाबदारी आणि क्षमता आम्ही त्या ठिकाणी ठेवतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण लोकप्रतिनिधींचा सुद्धा एक दर्जा, मग तो फक्त किशोरप्पाचा नाही, कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्याला निश्चितपणे त्याच्या चुका निदर्शनात आणूनच द्या. पण जर का तो काही चांगलं करत असेल तर त्याला एक चांगल्या पद्धतीची शाबासकीची थाप, मला असं वाटतं कौतुकाची थाप त्याच्या अंगावर, त्याच्या पाठीवर ठेवा, एवढी एक आग्रहाची विनंती करतो. मला असं वाटतं की खूप झालं, पण थोडंसं मैत्रीमध्ये थोडासा ग्रामीण आणि शहरी भाग येऊन गेला होता. बांधवांनो, मला असं वाटतं तुमची एकी असणं गरजेचं आहे. तुम्ही इथे अशा पद्धतीने न जा. त्यांचा, मी देखील सुनील आबांचं जे काही वक्तव्य आहे ते ऐकलं. खरं म्हणजे तुमच्यात बोलण्याचा माझा अधिकार नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आमचा हा पत्रकार बांधव पत्रकारिता करत असतो. त्याला एक हक्काचा निवारा पत्रकारिता करत असताना मिळावा, यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न केल्याबद्दल आपले खूप खूप आभार.